मनाला सज्जन म्हटलं समजावलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, धाव घेई, मना तेथे धाव घेई, संत महात्म्याने सांगावं मना तेथे धाव घे, ही मना तेथे धाव घे. चला गोस्वामी तुलसीदासजी सांगतायत पाय नते गती पतित पावन राम भजन सुनुषत. ही मना माझ्या प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीची कथा श्रवण कर. कुणाला सांगताय? मनाला. मन राम रंग रे, रंग रे, मन राम रंग रे, मन राम रंग रे, रंग रे, मन राम रंग रे, भगवान की जय. हर हर महादेव. हात केली की चहा पिल्यासारखं होते माणसांचं, अवसान आल्यासारखं होतं. एक साधन सांगतो तुम्हाला, कल्याणाचे साधन. एक तर आपल्या मनाने देवाची कथा श्रवण केली तरी तुमचं कल्याण होतं. भिकाजी महाराज मनाने देवाची कथा श्रवण केली तरी कल्याण होतं. आणि मन जर देवाची कथा ऐकत नसेल तर देवाने आपली व्यथा तरी ऐकणं गरजेचं. देवाने व्यथा ऐकली तरी कल्याण, मनाने कथा ऐकली तरी कल्याण. ह्या दोन बाजू आहेत. मन कथा ऐकत नसेल तर देवाला एकदा सांगा, सांगा सांगा मी काय करू.
काय काय करीत या मना प्रेम है की नारायणा करू नये त्याची करी विवंचना निरुपतना साबळले. प्रभूला सांगा आपलं दुःख. पडिले दुर्देशी मज आठवे मानसी. दुर्देशी मज आठवे मानसी. कष्ट होता वियोग कष्ट होता प्रियवासी. कैसी रजनी पडिले दुर्देशी मज आठवे मानसी. नको नको हा वियोग कष्ट होता किती वासी. दिनो तैसी रजनी झाली ओ माई. अवस्था लावून गेला आधुनिका नाही. गरुड वाहना गंभीरा येईना दातारा. मन जर कथा ऐकत नसेल ना तर व्यथा देवाला तरी सांगा. त्याने व्यथा ऐकली तरी कल्याण होईल. मनाने कथा ऐकली तरी कल्याण होईल. पाय नके गती पतित पावन राम भजन सुनिश्चित. ही राम कथा वर्णन केली अगदी साध्या सरळ भाषेमध्ये, अडाणी भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये. भाषा निबंधमती मंजुल मातनुती. अनेक लोकांचं संस्कृतवर प्रेम असेल पण महाराज म्हणतात नारळामध्ये गर्व आहे पण जटा काढायचं काम नको. अंगूर खाल्ला की मराठी भाषा कशी आहे तिच्यात काही झंझटीचं काम नाही. त्यावेळेस न समजणारासाठी ग्रंथ सोपा आहे आणि कळून घेणारासाठी अवघड आहे. ज्ञानी लोकांसाठी अवघड आहे, अज्ञानासाठी मात्र सोपं आहे. का सिया राममय सब जग जाने करहु प्रणाम चौरी जुग पाणी. पुन्हा गणेश वंदना. ही वंदना करत असताना गोस्वामी कृषिकाजी महाराज एक वंदना करतात. बहुवी बंदी खलगन सती भाई. जी बिनु कागा वदये निउबाई. परहित हानि लाभ जिन के रे. उजेलु हरस विशत बसे. बहुवी बंदी सती खल जन बाई. महाराज मंडळींना साधू संतांना एकदा पाया पडतो पण जे खल असतील, जे खल असतील बहुवी अनेक वेळा नसतात. सती जन बाई. खल शब्दाचा अर्थ कोणी विचारला महाराज खल खल क्या होता है, खल का मतलब क्या है. ख शब्दाचा अर्थ है खाणे, ल शब्दाचा अर्थ है लढणे. जिथे खाणे त्याच्या लोकांवर बसणे. बालाजी महाराज माहीत आणले. आमच्या घरच्या बैला चहा करायला लावायचा, तिलाच म्हणायचं कपडे धुई गोळ्या करून जातात कसं आता तुमचे धर्म द्यायला लागतील ना. तुमचे आपले समजा असं अवघड काम असतं सगळं.
खरं शब्दार्थ खाणे त्यांच्या विरुद्ध त्यांच्याशी लढणे नमका बहुरी बंदी खरं सती जन नाही जे बिनुकाज गमत सांगू तुम्हाला ऐकली असेल स्वयंपाक भाजी चकली थोडीशी जमली नाही फारच लोक बोलले डबे मसाला आणला गरम मसाला आणला दुसरा आणला धनिया पावडर आणला सत्यानाश लावला वाट लावली अर्धा गाव उपास राहिलं बायात जेवढ्याच नाही कशामुळं बोलले त्याला ओ मंडळी कशामुळे भिकाजी महाराज भाजी व्यवस्थित न झाल्यामुळं मग दुसऱ्या दिवशी नंबर 1 झाली आता भांडण करायला पाहिजे का त्या लोकांना दुप्पट भांडण केलं दुसऱ्या दिवशी पण कशामुळे ते म्हणले आज एवढी चांगली झाली तर काल कमीच कवली त्याला काय म्हणतात स्वभाव बिनुकाज विनाकारण त्याला दृष्टांत सांगणे माऊलीची उडी आहे आपण अंगी जळे कोण आपण अंगी जळे नागरी जगाचे डोळे आणि पतंग जैसा सळे दीपाचे पतंग असतो ना पतंगा दीपिया लिंगन पतंग हा पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये चिमण्या असायच्या आताच्या मुलांना म्हणलं पहिले आमच्या घरात चिमण्या असायच्या ते म्हणायचे मम्मी ओरडायच्या का नाही अरे ओरडायच्या ना रे उजेडासाठी वाद घालायची राखीनी बाया म्हणायचं झाली बाई दिवाबत्ती कोणती मग ते कंदील काढायचा काजळी पाडायची धोत्राचा फडका असायचं तुमच्या राणी पुसला काय एखाद्या वेळेस तिला पुसला असेल मग ते असं ते घासता कधीतरी हात पण कापायचा त्या कंदिलामध्ये चिमणी असायची ते काजळ नसला ना पावसाळ्याच्या दिवसात त्याच्या पकड्या यायच्या बिचाऱ्या त्या जवळून जायच्या आपल्याला आधारा ठेवायच्या आली की झोपली हे दृश्य माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबाने पाहिलं आणि त्याची सांगड घातली त्या पकडीची कुणाशी आपण अंगी जळे नागरी जगाचे डोळे पतंग जैसा सळे दीपाची जो पतंग असतो त्याला दिवा सहन होत नाही आणि तो दिवा इथवता स्वतःचा दिवा इथवत असतो हे त्याला कळत नाही मराठी भाषा आपण म्हणतो आणि समोर त्याला अंधार करतो राग जरूर करा पण त्याला कारण असलं पाहिजे गोपाल कृष्ण भगवान की जय अशा प्रकारे नंतर माझ्या अयोध्या नगरीला वंदना हे गीत आहे आपण जसं गाता येईल तसं गाता सीताराम जी के प्यारे रजधानी लागे मोहे मिठो मिठो से पानी
कौशल्या धन्य कैकेयी, धन्य कौशल्या धन्य कैकेयी, धन्य सुमित्रा मैया, धन्य भूपत दशरथ जी अंगन खेलत चारो भैया, मिठी तोतली प्रभु की बानी लागे, मुझे मिठो मिठो शरयू रूपानी लागे, रंग महिल हनुमान गढ़ी मन राम छावनी सुंदर, स्वयं जगत के मालिक बैठे कनक भवन के अंदर, सीताराम जी की शोभा सुख खानी लागे, सुख खानी लागे, मोहे मिठो मिठो शरयू पानी लागे। जय सीताराम दंडवत भैया माधुरी बानी बोले, करे कीर्तन संत मगन मन अवध गली में डोले, सीताराम प्यारी धुन मस्तानी लागे, मस्तानी लागे, मोहे मिठो मिठो शरयू पानी लागे। अशा प्रकारे अयोध्यानगरीला वंदना दशरथ राव सहित सबरानी, सुकृत सुमंगल मूरत मानी, बंधु लक्ष्मण पद जल जाता, शीतल सुभाग भगत सुख दाता, रघुपति की रति विमल पताका, दंड समान भई उजस जाका। लखन कोण आहे? राम कथेमध्ये माझ्या लक्ष्मणजीचे पात्र काय आहे? अरे माझ्या राम प्रभूची पताका आकाशामध्ये फिरती ध्वज लहरत असेल, फडकत असेल, हा झेंडा फडकतो, पण त्याला गरज आहे कुणाची? दंडाची गरज आहे। कुणाची पताका? श्रीराम आहे, माझा श्रीराम रूपी पताका फडकवण्यासाठी माझे लक्ष्मण दंड आहे। गाडीच्या टोकावर जर पताका बसली तर ती पताका होती, आणि ती जर निघली तर तो दंड होतो, लक्षात ठेवा। म्हणून रघुपति करसी विमल पताका, दंड समान भय जस जाता। चरण कमलावर प्रणाम लक्ष्मणजीच्या। भक्ताला सुख देणारे रघुनाथजीची कृत्यरूपी पताका, लक्ष्मणाचं यश प्रभूच्या कृत्यरूपी पताका फडकवण्यासाठी दंडाच्या बरोबर श्री सीता मातेची वंदना। ज्या माँ जानकीची ज्याच्यावर कृपा होईल त्याला सद्बुद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। ताके जुग पद कमल मनाऊ, जासु कृपा निरंतर मती पाऊ। त्या जानकीच्या चरण कमलावर आम्ही प्रणाम करतो, जिने कृपा केल्याच्या नंतर मनुष्य बुद्धिवान मतिवान मनुष्य। पुनीत मन वचन कर्म रघुनायक अशी अवेधीची वंदना असेल। प्रभूच्या नामाची महिमा अनेक प्रमाण असतील, तुझ्या नामाचा महिमा तुझं करेन। महामंत्र दुई जपत मही सुखासीन उपदेशी। अनेक उदाहरणे प्रभूच्या नामाचं महात्म्य या ठिकाणी गायलेलं आहे। आणि ही नामवंदना, लक्ष्मण वंदना, मा कौशल्याला नमस्कार, बंधव कौशल्या आणि सीताची, हे सगळं झाल्याच्या नंतर रामचरित मानस मध्ये प्रसंग येतो। ज्या प्रसंगामधून रामकथेचा उगम होतो तो प्रसंग आहे याज्ञवल्क्य भारद्वाजी संवाद तथा प्रयाग महात्म्य। हा प्रसंग आपण सकाळच्या कथेमध्ये पाहणार आहोत। झालेली सेवा याच ठिकाणी आपण आपल्या वाणीला पूर्ण विराम देणार आहोत। आरती होईल।